आपण म्हणतो की गरीब हा गरीबच का राहतो आणि श्रीमंत हा श्रीमंत का होत जातो. तर यांच्या दोघांमधले आपण डिफरंट पाहूया आज की गरीब हा गरीब का राहतो. कारण की आपण समजा बिझनेस स्टार्टअप केला आणि त्याच्यामध्ये आपला तर नाही बघा, आपला बिझनेस आहे, याच्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस हे होणे साहजिक आहे. म्हणून समजा आपला 5,000चा जर आपला लॉस झाला ना कशामध्ये बिझनेसमध्ये, तर आपण त्या 5,000 पायी आपलं 5 लाखाचं नुकसान करत असतो. कारण का आपलं जर 5,000 नुकसान झालं ना तर आपण प्रेझेंटचा ना फ्युचरचा विचार करतो. आपण फक्त विचार कशाचा करतो की माझ्या पास्टमध्ये काय झालं हा विचार करून एवढा आपल्या मनाचं खच्चीकरण होतं. त्या खच्चीकरणाच्या नादात आपण श्रीमंताला दोष द्यायला लागतो की माझं नुकसान झालं, हा कसा वर जायला लागला. बरोबर आहे की नाही. दुसरं, आपण काही करत नसल्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट होत नाही, मग आपण आणखीन गरीब होत जातो. तिसरं, आपण खच्चीकरण झाल्यामुळं आणि मेन आपली पर्सनॅलिटी खराब झाल्यामुळं कोणीही आपल्याशी कॉन्टॅक्ट साधत नाही आणि आपलं नेटवर्क बंद होतं. हे 3 कारणं झाले. म्हणून असं न होता आपला जर लॉस झाला ना त्याच्यामधून परत शून्यातून कसं वर यायचं हे जर आपल्या सामान्य माणसाने जर ठरवलं ना तर आपण का नाही श्रीमंत होऊ शकत. मग ही चुकी आपण करतो. नेटवर्क आपलं बंद होतं, इन्व्हेस्टमेंट पण करत नाही आणि मेन म्हणजे आपण स्वतःच्या नशिबाला दोष देत बसतो. माझ्या नशिबात होतं तेच झालं. नशिबाला दोष देऊ नका, कारण नशीब घडवायचं की नाही हे आपल्या हातात आहे. तसं श्रीमंताचं नसतं बघा. समजा आपलं तर 5,000 झाले हो, श्रीमंत लोकांचं येतं 1-1 कोटीचं नुकसान होतं बिझनेसमध्ये, तरी ते असे हतबल होतात का, खच्चीकरण होतं का त्यांचं, फ्रेश माइंड फ्रेश असतो सदा कदा त्यांचा. तर ते काय करतात, पास्टचा कधीही विचार करत नाहीत. आत्ता सध्या प्रेझेंटमध्ये काय करायचं आहे आणि आपल्या फ्युचरमध्ये आपले दिवस काय असणार आहेत याचा विचार करतात. आणि आपलं आपलं सामान्य लोकांचं कसं असतं, कितीही लॉस झालं आपण कर्ज काढून दागदागिने आणि बंगला गाडी घेतो, मग त्याच्यामुळं आणखीन आपला लॉस होत जातो. तसं त्यांचं नसतं. प्रॉफिट झाला तर एक शाखा त्याची दुसरी शाखा कशी होईल याचाच ते प्रयत्न करतात. हा डिफरंट आहे बघा. आणि नेटवर्क समजा जिथं ओळख जरी नसेल तोंडाबरोबर पटवून कॉन्टॅक्ट साधण्याचा ते प्रयत्न करतात आणि नेटवर्क वाढवतात. म्हणजे पूर्ण देशामध्ये त्यांचं कॉन्टॅक्ट असतं. कुठं ना कुठं कोणत्या ना पाहुण्या रावळात का होईना फ्रेंड सर्कल असतं. म्हणजे कॉन्टॅक्ट त्यांचं चालूच असतं आणि एक शाखाचे ते 10 शाखा करण्यात समर्थ होतात. परंतु आपल्या सामान्य लोकांमुळं आपण आणखीन खच्चीकरण झाल्यामुळं आपण गरीब राहतो आणि श्रीमंत राहतात. ते इन्व्हेस्टमेंटसुद्धा अशाच ठिकाणी करतात की तिथं काहीतरी दुप्पट फायदा होईल. समजा जमीन घेतली तर 2 वर्षांनी त्याचे दुप्पट भाव भेटणार आहेत. पण आपण समजा गाडी घेतली तर गाडीचा आपल्याला निम्मा पैसासुद्धा भेटत नाही. हे जर तुम्ही सगळं जर असा विचार केला ना तर तुम्हाला कळेल की आपण गरीब का आहोत आणि श्रीमंत लोक श्रीमंत का होत चाललेत. हा डिफरंट आहे बघा गरीब आणि श्रीमंतामध्ये. म्हणून गरीब आपल्याला राहायचं नाही, श्रीमंत व्हायचं असेल ना तर बिझनेस करा, सक्सेसफुल व्हा. सक्सेसफुल असं व्हा की त्याच्यामध्ये लॉस झाला तर ती सहन करण्याची तर क्षमता ठेवा. कारण की सगळेच पैसे आपले नसतात, काही देवाला द्यायचे असतात. म्हणून बिझनेस करा, सक्सेसफुल व्हा आणि श्रीमंत होण्याचा नक्की प्रयत्न करा.